नागपुर में स्कूल शिक्षा मंत्री दादा भूसे ने आज प्रेस कॉन्फ्रेंस की, जिसमें उन्होंने शिक्षा से जुड़ी कई महत्वपूर्ण घोषणाएं की। मंत्री भूसे ने बताया कि राज्य के सभी जिलों में आज बैठकें आयोजित की जाएंगी और आने वाले दिनों में भी ये प्रतिक्रिया जारी रहेगी। उन्होंने कलमेश्वर नगर पालिका, जिला परिषद उबाली और नागपुर मनपा के हिंदी स्कूलों का दौरा किया और पीएम श्री स्कूल की सराहना करते हुए शिक्षकों को बधाई दी। आज आपल्या नागपूर विभागाचा शालेय शिक्षण विभागाचा आढावा बैठक संपन्न केलेली आहे। साधारणतः 1:30 वाजता आपल्या विभागातील सर्व जिल्ह्यांची बैठक त्या ठिकाणी संपन्न होईल। प्रत्येक जिल्ह्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी दिलं जाईल। अनेक शिक्षक बंधू भगिनींनी, अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे। त्यांचे पण अनुभव त्या ठिकाणी शेअर केले जातील आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्याचं धोरण ठरवताना राज्यव्यापी अशा वेगवेगळ्या बैठका घेऊन आपण पुढे जाणार आहोत। बैठकीच्या पूर्वी आपल्या कळमेश्वरच्या नगरपालिका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला भेट दिली। नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक 1 ला भेट दिली। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उबाळी तिथे पण भेट दिली आणि आपल्या नागपूर महानगरपालिकेच्या कलमना हिंदी उच्च आणि प्राथमिक शाळेला संजय नगरला पण तिकडे भेट दिली आहे। मला वाटतं की पीएम श्री जी आमची कळमेश्वरची शाळा आहे, अतिशय चांगलं कामकाज त्या ठिकाणी दिसून आलंय। सर्व शिक्षक बांधवांचं मी तिकडे अभिनंदन केलंय। फक्त काही विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केल्याच्या नंतर त्यांना जे काही डॉक्टरने सूचना केलेल्या आहेत तर त्याचा पुढचे उपचार करून घेण्याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आली। आपल्या कलमना हिंदी आणि जी काही उच्च आणि प्राथमिक शाळा आहे त्या शाळेच्या ठिकाणी पण काही सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत। आज आपल्या नागपूरमध्ये सर्व शाळांचे खेळांचे सामने एकत्रित आहेत आणि म्हणून बरेच विद्यार्थी आणि शिक्षक पण तिकडे होते। तरी पण स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांना वाचता येतंय का, त्यांचं स्वच्छतागृहाची काय परिस्थिती आहे, त्यांना दिला जाणारा पोषण आहार, ते स्वयंपाकघर, खेळांचं मैदान, काही ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे कविता, आपल्या राज्याचं राज्यगीत विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले। त्या सर्व विद्यार्थ्यांचं पण मी अभिनंदन केलेलं आहे। सर, MSRDC मंत्री या तुम्ही होता तेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे काम केलं मंत्री असताना। आता नवनवत कारभार आहे सगळा तुमचा, पण गेल्या 7.5 वर्षात एक टीका तुमच्या सरकारवर झाली आहे की शाळा ज्या आहेत प्राथमिक शाळा शहरातल्या त्या खूप बंद पडत चालल्या आहेत। त्या तुलनेनं इतर राज्यांमध्ये प्राथमिक शाळा या चांगल्या जातात। नागपूर शहराची परिस्थिती पाहिली तर खूप साऱ्या शाळांमध्ये चालवायला दिल्या दुसरीकडे किंवा त्या शाळा बंद पडलेल्या आहेत, कारण की प्रत्येकालाच इंग्लिश शाळेत टाकायचं आहे। सरकारी शाळेकडे ओढा तसाही नागरिकांचा कमी आहे। तुमच्यापुढे चॅलेंज आहे, यापुढे तुम्ही इन्फ्रामध्ये एवढं काम केलं आहे तर हे वाढवण्यासाठी काय करावं भविष्यात? मला वाटतं की मी जसं बोललो, राष्ट्रीय शिक्षण धोरण ठरवत असताना आपल्या राज्याची जी काही प्राप्त परिस्थिती आहे, तुम्ही म्हटलं ते काही चुकीचं नाही आहे, काही ठिकाणी ती वस्तुस्थिती पण आहे आणि म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये आपली पण त्या स्पर्धेत आपले पण शाळा टिकल्या पाहिजे, विद्यार्थी पण टिकले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी कामकाज करणार आहे। पाठीमागच्या काळामध्ये सर्व शिक्षक बांधवांच्या संघटना आहेत त्यांच्याशी पण संवाद केला गेला। जवळपास 65 संघटना उपस्थित होत्या।
4-5 तास विचारमंथन केले गेले. अनेक संस्था चालक आपल्या राज्यातले आहेत, त्यांच्याशी पण संवाद केला गेलेला आहे. आणि आता ह्या जे काही विभागवार आढावा बैठक घेत आहेत याच्यातनं आपल्याला वस्तुस्थिती कळते आणि त्या ठिकाणी नेमकं आणखी काय करण्याची गरज आहे. मला वाटतं की येणाऱ्या बजेटमध्ये पण आम्ही त्याचा समावेश त्या ठिकाणी करणार आहोत. कालच माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाठीमागच्या काळामध्ये जे काही देशव्यापी आपल्या शाळेंचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे तर त्याचा आढावा बैठक मंत्रालयामध्ये संपन्न केली. त्याच्यामध्ये काही ठिकाणी विद्यार्थ्यांना वाचनाच्या संदर्भातले काही निष्कर्ष पुढे आलेले आहेत. ड्रॉपआउटचे काही निष्कर्ष पुढे आलेले आहेत. परंतु अनेक मुद्द्यांमध्ये देश पातळीवर आपल्या राज्याचं चांगलं काम पण त्या सर्वेक्षणातून पुढे आलेलं आहे.